तर का म्हणता मग पोट्टू, आज आपल्या गावामध्येच म्हणजे दुसऱ्या टोल्यावर लग्न आहे. तर अंकुश भाऊन मी चाललो मग आता लग्नाला. मंडपाजवळ आलो पण इथे कोणीच आपल्या ओळखीचे नाही दिसतात. शुभ्याला फोन लावलो तर शुभ्या इकडे डीजे कडा म्हणे. इकडे आलो तर आपल्या टोल्यावरचे पुट्टे भेटले. इकडे डीजे तर चालू झाला पण नाचायला सुरुवातच व्हायची आहे. मग ज्यांले मारत होतं त्यांनी मारली 19. डीजे वाल्याले म्हणे बजाव रे बंटी, अधिक बोलशील तर तुझी वाजवतो घंटी. मग का पाहता पाहता इकडे चांगलीच गर्दी होऊन गेली. भर उन्हामध्ये बम नाचत होते माणसं. मी येथे वेगवेगळ्या प्रकारचं नाचणं पाहत होतो. मला तेवढ्यात रंजासारखं पोरगं दिसलं. त्याला टप्पू मारून पालन. बरं झालं पोट्टू होते रंजा सोयतं, नाही तर आपली पिटच लाल झाली असती. मग वराती सोबतच मंडपामध्ये आलो आणि लग्न लागत होतं. मग लग्न तर झालं पण जेव्हापर्यंत जेवण नाही होत तेव्हापर्यंत वाटत नाही लग्नामध्ये आल्यासारखं. म्हणून पहिल्याच पंक्तीमध्ये जेवण करायसाठी बसलो. न पोट्टू, तुम्ही जरी लाडू खात असाल तर तुमच्यासाठी आणतो खिशात भरून, कोणाला सांगा नको. मग जेवण घेऊन झालं ना पोट्टू. आता काही लाडू आणू शकलो नाही कारण एकच भेटला आणि तो मीच खाऊन टाकलो. पुढच्या वेळी आणतो तुमच्यासाठी.